श्री स्वामी समर्थ. माझं तर थोडी धावपळ सकाळची चालू होती आणि श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार होता. घरातली कामं पटापट केली, वेदला स्कूलला पाठवलं आणि देवपूजा आधी करून घेतली. लादी कचरा हे सर्व झालं माझं. म्हटलं आता आहे ना मांडणी करून घ्यायची, कारण की पहिल्या सोमवारी तर मी व्हिडिओ टाकली होती तर तुम्ही तर ती बघितली पण असेल. माझी पहिली शिवमूठ होती, आपली तांदळाची होती, आणि ही दुसरी शिवमूठ आहे आता तिळीची. तर पटकन आहे ना मांडणी वगैरे करून घेतली, पूर्ण साहित्य असं जवळ घेऊन बसलेली. आणि नंतर वेदचा घ्यायचा टाईम झाला. मग पूजा आहे ना मी केली, सुरुवात नाही केली होती. मग मी वेदला घेऊन आली, त्याच्यानंतर मी पूजेला सुरुवात केली, कारण की त्याला नाश्ता वगैरे जेवणच दिलं मी. नाश्ता तर तो करूनच जातो सकाळी, आणि ना घरी आल्यानंतर मग जेवण दिलं, कारण की त्याचा पुन्हा 4 वाजता क्लास असतो वेदचा. मग मी ना पटकन आहे ना पूजा करायला घेतली, कारण की त्याला घेऊन आली घरीच, आणि मग नंतर पूजा करायला बसली, कारण की निवांत मग अर्धा पाऊण तास त्याच्यामध्ये जातो. मग मी ना मस्तपैकी पूजा वगैरे सुरुवात झाली माझी करायला. म्हटलं आता बेलपत्र तिथं ठेवलं आणि मग अभिषेक स्टँड लावलं आणि मग अभिषेक करायला घेतला. अभिषेक वगैरे घेतला आणि तिथं पण आहे ना आपण जिथं पिंड ठेवतो तिथं पण मी बेलपत्र वगैरे ठेवलेलं आणि अभिषेक स्टँड लावलेलं. अभिषेक स्टँडवरती मस्त बेलपत्र वगैरे तिथं खाली ठेवलं, कारण की ना बेलपत्र मस्तपैकी साफ वगैरे करून घेतलेले होते मी. आणि ना ते झालं अभिषेक, आणि पूर्ण पाणी मी असं पिंडीवरती वाहिलं आणि म्हटलं चला आता आपण आहे ना ती पुसून वगैरे पिंड पुन्हा ठेवली. मग मी पिंडीची वगैरे पूजा केली, आणि खाली ना रुद्रयंत्र आहे, पण ती माडीमुळे ना रुद्र दिसत नाही आहे, कारण की ती 11 माडी आहे ना ते रुद्राची, त्याच्यामुळे ती रुद्र दिसत नाही. पूजा वगैरे झाली, मस्त पूजा वगैरे करून घेतली आणि ना भस्म वगैरे लावून घेतला आणि थोडी तांदूळ स्वाहा केले. आणि नंतर आहे ना मग आपली आज होती दुसरा सोमवारी तिळीची शिवमूठ होती. तीळ मस्तपैकी साफ वगैरे करून घेतली मी मस्त. आणि ना थोडी घरचीच तीळ असली की कसं आहे माहिती, ती खराब असली थोडंफार घाण असतेच, मग तिला साफ वगैरे केली आणि पुसून वगैरे घेतली. शिवमूठ चालू झाली. शिवमूठ अशी मस्तपैकी वाहिली मी पिंडीवरती. आणि ना मग अभिषेक पिंडीवर वाहिल्यानंतर आहे ना मग पुन्हा आहे ना जे बेलपत्र मी धुवून स्वच्छ साफ करून ठेवलेले होते ते 108 बेलपत्र मोजून घेतले आणि मी एक साईडला ठेवलेले होते. मस्तपैकी 108 बेलपत्र मी वाहिले आणि पूजा वगैरे झाली माझी. आणि मग नंतर आरती वगैरे चालू होते. मग त्याच्यानंतर आहे ना जे गोड पदार्थ तुम्ही ठेवलेला असेल, काही चुरमाचे लाडू असेल, काय जे तुम्ही बनवलं असेल ते मी मग निवेद्य दाखवण्यात आला माझं. मग पहिल्या आधी मी धूपदीप ओवाळून घेतलं, नंतर मग निवेद्य वगैरे दाखवला, कारण की 10-12 पानावरती एक्स्ट्राचे आपल्याला लागतात, कारण की धूपदीपला वगैरे. आणि आपण कसं आहे जे म्हणजे जे निवेद्य ठेवतो त्यांना पण लागतात, ते एक्स्ट्राचे पानं मी घेतेच, कारण की त्याच्यामध्ये ते 2 मला घ्यावं लागतात, 108, कारण की मी खाली नंतर मंदिरात पण जाते, मग तिथं पण लागतात. तर ते त्याच्यामध्ये साफ करताना किती पानं असे खराब होऊन जातात, आणि मेन आहे ना एक पान 3 पानांचं असं ते एक पान तुटूनच जातं. अशी पूजा चालू झाली माझी. आणि पूजा आहे ना मस्तपैकी आरती पण घेतली पटकन करायला, कारण की तिकडे वेळ पण होत होता, वेदला क्लासला पण सोडायचं होतं. आणि कापूर वगैरे लावला आणि कापूरची पण आरती मस्त केली. आणि ना जे बेलपत्र होते, फुलं होते, ते हातात घेतले. आणि ना सर्व म्हणजे पूजा वगैरे झाली माझी, आरती वगैरे झाली, देवांना वगैरे आरती दाखवण्यात आली, मी पण घेतली. आणि जे फुलं बेलपत्र फुलं जे होते माझ्याकडे ते हातात घेतले आणि ते असे स्वाहा केले. हा होता माझा आजचा दिवस. कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला? बाय बाय गाईज, बाय.